आज आपल्या हातात मोबाईल आहे, पण मनाला शांतता नाही. आपल्याकडे अनेक सुविधा आहेत, पण समाधान कमी होत चाललं आहे. लोकांशी संपर्क वाढला आहे, पण मनातील एकटेपणा कधी कधी वाढतोय. अशा या धावपळीच्या जीवनात जर काही गोष्ट आपल्याला आतून मजबूत करू शकत असेल, तर ती म्हणजे श्रद्धा, संयम, चांगले कर्म आणि सकारात्मक विचार. स्वामी समर्थांच्या शिकवणीतून आपल्याला याच गोष्टींची प्रेरणा मिळते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांच्या 7 महत्त्वाच्या शिकवणी आणि त्यांचा आजच्या आधुनिक जीवनात नेमका अर्थ काय आहे. चला तर मग सुरुवात करूया. शिकवण 1. श्रद्धा आणि धैर्य. जीवनात प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी आनंद मिळतो, तर कधी अचानक एखादी अडचण समोर येते. अशा वेळी मनात भीती निर्माण होते. आता पुढे काय होणार? पण स्वामी समर्थांच्या भक्ती परंपरेतून आपल्याला एक महत्त्वाची प्रेरणा मिळते. संकटाच्या वेळी श्रद्धा आणि धैर्य सोडू नका. आजच्या जीवनातील अर्थ. आज आपण छोट्या छोट्या गोष्टींवरही खूप चिंता करतो. नोकरीची चिंता, अभ्यासाची चिंता, व्यवसायाची चिंता आणि भविष्यात काय होईल याची चिंता. अशा वेळी श्रद्धा म्हणजे समस्या जादूने नाहीशा होतील अशी अपेक्षा नाही. श्रद्धा म्हणजे परिस्थिती कठीण आहे, पण मी घाबरून हार मानणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, योग्य प्रयत्न करा आणि धैर्याने पुढे चला. शिकवण 2. कर्म करत राहा. फक्त इच्छा करून जीवन बदलत नाही, त्यासाठी कृती आवश्यक आहे. आपण एखादं ध्येय ठरवतो, पण सुरुवात करण्याऐवजी विचारच करत राहतो. उद्या सुरू करेन आणि हा उद्या कधीच येत नाही. आजच्या जीवनातील अर्थ. तुम्हाला अभ्यासात यश हवं असेल तर अभ्यास करावा लागेल. नवीन कौशल्य शिकायचं असेल तर रोज थोडा सराव करावा लागेल. व्यवसाय वाढवायचा असेल तर सातत्याने काम करावं लागेल. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा. श्रद्धेसोबत प्रयत्नही आवश्यक आहेत. छोटं पाऊल असलं तरी चालेल, पण पुढे चालत राहा. शिकवण 3. अहंकारापेक्षा नम्रता मोठी. यश मिळालं की माणसाला स्वतःबद्दल अभिमान वाटतो. अभिमान असणं चुकीचं नाही, पण तो अहंकारात बदलला तर समस्या निर्माण होते. आपण इतरांपेक्षा मोठे आहोत. आपल्याला सगळं येतं. आपल्याला कोणाची गरज नाही. अशी भावना मनात आली तर नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. आजच्या जीवनातील अर्थ. सोशल मीडियाच्या काळात स्वतःची इतरांशी तुलना करणं खूप सोपं झालं आहे. कोणाकडे मोठं घर, कोणाकडे महागडी गाडी, कोणाचं करिअर चांगलं. पण आपण सोशल मीडियावर दिसणाऱ्या आयुष्याची तुलना आपल्या संपूर्ण आयुष्याशी करू नये. नम्र राहा, शिकत राहा आणि प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी चांगलं शिकण्याचा प्रयत्न करा. शिकवण 4. मन शांत ठेवा. मन अस्वस्थ असेल तर छोटी सुद्धा समस्या मोठी वाटते.
राग आला की आपण लगेच बोलतो. दुःख झालं की लगेच निर्णय घेतो आणि नंतर पश्चाताप होतो. आजच्या जीवनातील अर्थ. आजपासून एक छोटी सवय लावा. राग आला की लगेच प्रतिक्रिया देऊ नका. काही क्षण शांत राहा. दीर्घ श्वास घ्या. स्वामींचं स्मरण करा आणि मग विचार करा, मी जे बोलणार आहे त्याचा परिणाम काय होईल. कधी कधी काही सेकंदाचा संयम आपल्याला अनेक दिवसांच्या पश्चातापापासून वाचवतो. शिकवण 5. दुसऱ्यांच्या दुःखात मदतीचा हात द्या. आपण स्वतःच्या आयुष्यात इतके व्यस्त असतो की आसपासच्या लोकांकडे लक्ष द्यायलाही वेळ मिळत नाही. पण माणुसकीची सुरुवात मोठ्या कामापासून होत नाही, ती एका छोट्या कृतीपासून होते. एखाद्याचं म्हणणं शांतपणे ऐकणं, गरजूंना मदत करणं, एखाद्याला धीर देणं, कुणाला चांगले शब्द सांगणं, हेही खूप मोठं काम आहे. आजच्या जीवनातील अर्थ. तुमच्याकडे भरपूर पैसा असण्याची गरज नाही. तुमच्याकडे चांगलं मन असणं महत्त्वाचं आहे. कारण कधी कधी तुमचे 2 प्रेमळ शब्दही एखाद्याच्या कठीण दिवसाला आधार देऊ शकतात. शिकवण 6. प्रत्येक परिस्थितीत संयम ठेवा. आपल्याला प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते. यश लगेच हवं, पैसा लगेच हवा, परिणाम लगेच हवा. पण जीवनाला स्वतःची एक वेळ असते. झाडाला बी पेरल्याच्या दुसऱ्याच दिवशी फळ मिळत नाही. त्यासाठी पाणी द्यावं लागतं, काळजी घ्यावी लागते आणि प्रतीक्षा करावी लागते. आजच्या जीवनातील अर्थ. तुम्ही मेहनत करत असाल आणि परिणाम उशिरा मिळत असेल तर लगेच स्वतःला अपयशी समजू नका. सातत्य ठेवा. आजचा छोटासा प्रयत्न उद्याच्या मोठ्या परिणामाची सुरुवात असू शकतो. शिकवण 7. नामस्मरणासोबत सकारात्मक जीवन जगा. स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये नामस्मरणाला विशेष महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ हे नाम श्रद्धेने घेताना मनाला आधार आणि सकारात्मकतेची भावना मिळू शकते. पण नामस्मरणासोबत आपलं आचरणही चांगलं असणं आवश्यक आहे. आजच्या जीवनातील अर्थ. दिवसातून काही मिनिटे स्वतःसाठी काढा. मोबाईल बाजूला ठेवा. शांत बसा. स्वामींचं स्मरण करा आणि स्वतःला विचारा, आज मी कोणतं एक चांगलं काम करू शकतो. कारण भक्ती फक्त शब्दांमध्ये नसते, ती आपल्या वागण्यातही दिसायला हवी. आजच्या जीवनासाठी 7 शिकवणींचा सारांश. तर मित्रांनो, आज आपण स्वामी समर्थांच्या भक्तिपर परंपरेतून प्रेरणा देणाऱ्या 7 गोष्टी पाहिल्या. 1. श्रद्धा आणि धैर्य ठेवा. 2. प्रामाणिकपणे कर्म करत राहा. 3. अहंकार सोडा आणि नम्र राहा. 4. मन शांत ठेवा आणि विचारपूर्वक प्रतिक्रिया द्या. 5. गरजूंच्या मदतीला धावून जा. 6. संयम आणि सातत्य ठेवा. 7. नामस्मरणासोबत चांगलं आचरण ठेवा. मित्रांनो, आज जग कितीही बदललं असलं, तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं असलं, तरी माणसाला आजही श्रद्धा, संयम, प्रेम, नम्रता आणि मानसिक शांततेची गरज आहे. म्हणून स्वामी समर्थांच्या शिकवणींकडे फक्त धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता ते आपल्या दैनंदिन जीवनात कशा उपयोगी पडू शकतात हेही समजून घेऊया.
जेव्हा भीती वाटेल स्वामींचं स्मरण करा. जेव्हा राग येईल थोडं थांबा. जेव्हा अपयश येईल पुन्हा प्रयत्न करा. जेव्हा यश मिळेल नम्र राहा. आणि जेव्हा जीवनात काहीच समजत नसेल तेव्हा काही क्षण शांत बसा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या चरणी आपली श्रद्धा कायम राहो. मनाला शांतता मिळो आणि आपल्या हातून नेहमी चांगली कर्म घडोत हीच प्रार्थना. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय व प्रेरणादायी व्हिडिओंसाठी खुशी क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.